नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत गणेश जयंतीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे, काय केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. गणेश जयंतीचे महत्त्व. गणेश जयंती हा भगवान श्री गणेशांचा प्रकट दिन मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची भक्तिभावाने पूजा केल्यास विघ्न दूर होतात. तसेच नवे कामं यशस्वी होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. शुभ मुहूर्त पाहायचा झाला तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर गणपती पूजन करणे अतिशय शुभ मानले जाते. शक्य असल्यास सकाळी 6 ते 10 या वेळेत पूजा करावी. चतुर्थी तिथी चालू असताना पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते. गणेश जयंतीला काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करून मन शांत ठेवा. गणपती बाप्पांची पूजा करा. दूर्वा, लाल फुले, मोदक हे सर्व गणपती बाप्पांना अर्पण करा. गणपती मंत्र किंवा स्तोत्र पठण करा. ओम गण गणपतेय नमः हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही जपा. घर स्वच्छ ठेवा. स्वच्छ घरात लक्ष्मी व गणपती दोघांचे वास असतात बरं का. नवीन कामाची सुरुवात करा. आजच्या दिवशी सुरू केलेले काम पूर्णपणे यशस्वी होते. गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. थोडीशी मदत सुद्धा मोठे पुण्य तुम्हाला देते. पुण्यासाठी मदत करू नका, मनाभावातून श्रद्धेने करा. गणेश जयंतीला काय करू नये? चंद्रदर्शन टाळा. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहणे अशुभ मानले जाते. वादविवाद, राग टाळा. आजच्या दिवशी नकारात्मक भावना टाळाव्यातच. खोटे बोलू नका किंवा फसवणूक कोणाची करू नका. मांसाहार व मद्यपान टाळा. हा दिवस सात्विक आहारासाठी आहे. पूजा करताना दुर्लक्ष करू नका. मन एकाग्र ठेवा. विशेष उपाय सांगायचा झाला तर गणेश जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. घरात सुगंधी धूप किंवा छान अगरबत्ती वासाची लावा. मनापासून सांगितलेली इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात. देवासमोर छान दिवा लावा आणि मनातली इच्छा मंत्र म्हणत मनामध्ये जपा. कोणतंही काम आपण जर सुरू करताना त्या अगोदर गणपतीचे नाव घेतले तर असं म्हणतात की गणपती बाप्पा आपल्या कामामध्ये विघ्न केव्हा आणतच नाहीत. म्हणूनच तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात. जर तुम्हाला अशी धार्मिक माहिती, उपाय आणि कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री गणेशाय नमः.